धीरज परदेशी हत्याकांड पोलिसांच्या या मागणीला न्यायालयाची मंजुरी। धीरज परदेशी हत्या प्रकरणात मोठी अपडेट हाती आली आहे। मुकुंदनगरसह संपूर्ण अहिल्यानगरला हादरून टाकणाऱ्या परदेशी हत्याकांडाबाबत पोलिसांनी मोठी माहिती दिली आहे। भिंगार कॅम्प पोलीस स्टेशनच्या सहाय्यक निरीक्षक तथा तपास अधिकारी तेजश्री थोरात यांनी न्यायालयात 5 आरोपींना पोलीस कोठडी वाढवून द्यावी अशी मागणी केली होती। आता यानुसार इम्रान मुसा सय्यद, जाहिद नुसरत शेख, अरमान लियाकत सय्यद, हुजेब साजिद शेख आणि मोहम्मद रशाद इम्रान सय्यद यांची पोलीस कोठडी 24 ऑगस्ट पर्यंत वाढवण्यात आली। तर मेहराज इब्राहिम सय्यद, सिराज इब्राहिम सय्यद, मुस्तकीम ख्वाजा मिया सय्यद, ख्वाजा मिया उर्फ अक्रम याकूब सय्यद आणि वसीम रहीम सय्यद यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी झाली आहे। पोलिसांच्या माहितीनुसार इम्रान मुसा सय्यद यांनी मुस्तकीमला आश्रय दिला आणि नंतर छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने नेऊन सोडल्याचा आरोप आहे। मुस्तकीमचा मोबाईल इम्रानकडे असल्याचे तपासात समोर आले आहे। आता या कटात आणखी कोण सहभागी होते, या संपूर्ण प्रकरणाचा मुख्य सूत्रधार कोण आणि पसार आरोपींचा ठाव ठिकाणा याचा तपास सुरू आहे।